नमस्कार, हे 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज आपण धुळे जिल्हा बस स्टॉप या ठिकाणी आलोय। या ठिकाणी सर्व हे रिक्षावाले बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। नेमकं यांची भूमिका काय आपण जाणून घेऊया। आज दादा काय सांगणार, आज तुम्ही या ठिकाणी काय का म्हणून आंदोलन करताय? आमचं म्हणणं असं आहे का या ठिकाणी रस्ते कमी असल्यामुळे एसटी येते मध्ये आणि रिक्षावाले वारंवार आजूबाजूला रिक्षा लावून ट्रॅफिक जाम करत राहतात। त्याच्यामुळे ऍक्सिडेंटची समस्या होऊ शकते आणि याच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे। पण रिक्षावाले तुम्ही देखील आहात, काय म्हणतात? तुम्ही देखील रिक्षा बाहेर लावता गाडी सर, आम्ही नंबर लुटून इथपर्यंत आणतो तरी आम्हाला भाडं भेटत। नंबरनी आम्ही हे करतो तरी देखील आम्हाला भाडं मिळत नाही। काय सांगणार, काय समस्या काय? आमची समस्या एकच आहे सर, आम्ही दिवसभर जर नंबरांना लागतो त्याच्यामध्ये गाड्या बिड्याने लागायला पाहिजे। मध्ये गाडी कुठं गाड्या लागतात? तुम्ही बघू शकता या साईडला आहे, या साईडला जे ना रिक्षा स्टॉप आहे, नंबरच्या गाड्या असतात त्या लागतात। परंतु या साईडला जे बस स्टँड आहे, या बस स्टँडच्या मध्ये अवैध पद्धतीने रिक्षा लावण्यात येतं। यामुळे हे संपूर्ण बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। मोठी गाडी आणि रिक्षा, जर रिक्षा जात असताना एखादी छोटी गाडी जर तिला धडकली आणि मोठी गाडी तिला धडकली तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। नेमकं या परिसरातील जे एसटी कर्मचारी असतील, जे कर्मचारी असतील व इथं लावलेले जे गार्ड असतील ते नेमकं करता काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। आणि कोणी येतं एसटी डिपार्टमेंटच्या आतमध्ये घुसून जातं, त्यामुळे हे जे रिक्षा चालक बांधव आहे यांना या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे। किती तुम्ही या ठिकाणी धंदा करतात, किती रिक्षा या ठिकाणी लागतात? 100 ते 150 तर आतापर्यंत तुमचा धंदा झाला की नाही? जो होतो धंदा पण क्वचित होतो, जास्ती होत नाही। का कारण की हे सर्व बाहेर लावणारे गाड्या इकडं तिकडं सर्व अडचण करतात आणि निर्माण। आणि आतमध्ये कोण कोण लावतो आपल्यापैकी? आता पहिले रिक्षावाले तर बाहेरचे तिकडे लावून जातात। तुमचं म्हणणं काय, आता तुम्ही काय करणार याचं? आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला या मधल्या रिक्षा लागल्या नाही पाहिजे। आमचा जो लाईनशीर नंबर आहे तसे यायला पाहिजे। लाईनशीर नंबर लावून भाडं भरण्यास हरकत नाही, परंतु मध्ये जाऊन जर भाडं भरत असेल तर त्याचा विरोध या रिक्षा चालकांनी या ठिकाणी निर्माण केले। आणि या ठिकाणी एखादी ट्रॅफिक हवालदार देखील दिला पाहिजे, कारण या ठिकाणी नेमकं ही तुम्ही बघू शकता या ठिकाणची बस आहे, या ठिकाणी टर्न मारते आणि याच बाजूला परत रिक्षा देखील या ठिकाणी जाते। त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालाय। आणि पोलीस प्रशासनाने व आरटीओ कार्यालयाने देखील या घटनेची गांभीर्यता घ्यावा। जास्तीत जास्त जे एसटी डिपार्टमेंटचे अधिकारी असेल ते नेमकं करता काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी झालाय। आणि या ठिकाणी अपघात झाल्यावरच त्यांना जाग येईल का, असं देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। कॅमेरामॅन निलेश डोलसजानी पार्टी 24 तास पंचना। जय हिंद, जय महाराष्ट्र। नेमकं धुळे जिल्हा बस स्टँडचे अधिकारी, डेपो मॅनेजर व सिक्युरिटी गार्ड करत ते काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। एखादी बसमुळे रिक्षा चालकाचा जर अपघात झाला तो कंडक्टर व तिथला ड्रायव्हर हा जबाबदार राहील का, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। जर एखादी बसवर अचानकपणे ही रिक्षा धडकली व बसचा अपघात झाला, त्यामुळे एक जीवित जाण्याची देखील शक्यता या ठिकाणी होत आहे। मोठ्या पद्धतीने या ठिकाणी खड्डे देखील झाले। तसेच पोलीस प्रशासन व धुळे शहर वाहतूक शाखा नेमकं करते काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। कॅमेरामॅन